देशासह राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे। अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला असून ऐन हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरवलाय। गारपिटीमुळे फळबागांचं मोठं नुकसान झालेलं आहे। दरम्यान पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। पुढील 5 दिवस देशातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो असं IMDने म्हटलेलं आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला असून शक्यता असेल तरच घराबाहेर पडा असं हवामान विभागाने म्हटलेलं आहे। बातमी सविस्तर जाणून घेऊया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 5 दिवस पूर्व आणि पूर्वोत्तर भारत तसंच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर प्रति तास एवढा असू शकतो। विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। याशिवाय 15 आणि 16 एप्रिलला ओडिशा, आसाम, मेघालय आणि नागालँडमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय। वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता या पार्श्वभूमीवर IMD कडून अलर्ट जारी करण्यात आलाय। मध्य प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये तर गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय। याच काळात बिहार आणि झारखंडमध्ये अनेक ठिकाणी प्रति तास 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे। कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रासह देशभरात पुढील 5 दिवस जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे। वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस सुरूच आहे। या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला असून फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यातच आता पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची स्थिती कशी आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती HPN मराठी न्यूज या पेजला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा।